नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। विषय फार गंभीर आहे आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। काही गोष्टी आहेत महत्त्वाच्या, त्या गोष्टी आखल्या जात आहेत, त्या गोष्टी जाणीवपूर्वक केल्या जात आहेत। त्यांच्यासाठी खूप मोठी मला असं वाटतं ताकद या सगळ्या गोष्टींच्या मागे आहे आणि त्या गोष्टींविषयी मी आज तुम्हाला परखड काही गोष्टी बोलणार आहे। आपल्याला देखील काही पावलं उचलावी लागतील, कारण या ज्या गोष्टी होत आहेत ना, उद्या तुमच्या मुलींसोबत घडणार आहे, तेवढं लक्षात ठेवा। तुमची मुलगी कुठे जाईल, काय करेल, तिची चूक असो नसो, पण कधी ना कधीतरी तुमच्या देखील मुलीचा कोथळा, तुमच्या देखील मुलीचा मृतदेह असाच कुठेतरी सापडलेला आपल्याला पाहायला मिळेल। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, फार महत्त्वाची गोष्ट आहे। त्या उरणमध्ये काल आपली बहीण बिचारी ती यशस्वी शिंदे, तिच्यावरती इतकी घाणेरडी तिची हत्या करण्यात आली। या अवलादींनी, भडव्यांनी त्या लव जिहादामध्ये आपल्या पोरींना खेचलं जाते, त्यांना खेचून जाळ्यामध्ये अडकवलं जाते आणि त्यांना मारलं जाते, जेणेकरून आपल्या पोरींची संख्या कमी होईल, हिंदूंची संख्या कमी होईल। कारण स्त्रीला मारलंय तर एक स्त्री जर 2 मुलांना जन्म देणार असेल तर त्या 3 जणांची लोकसंख्या कमी करायची हे धोरण आहे यांचं। तुम्हाला माहित नाही याच्या सगळ्या मागच्या गोष्टी काय भयंकर यांचं माइंड आणि ज्या सगळ्या डोकं सगळ्या गोष्टींमध्ये चालतं, की असल्या अवलादी तुमच्या पोरींना खेचतायत, प्रेमामध्ये सगळ्या गोष्टी खेचून घेतायत, त्याच्यानंतर त्यांना फसवलं जाते, त्याच्यानंतर त्यांना मारलं जाते। आता हे मारण्यासाठी तुम्हाला मी काय सांगतोय जरा नीट ऐका। हे मारण्यासाठी त्यांना पैसा मिळतोय, त्यांच्या घरच्यांना पैसा मिळतोय। जिहाद म्हणजे काय तुम्हाला माहितीये का? याच्या मागे फार मोठे हात चालतात। या सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप कुठून पैसा आणला जातो, दिला जातो, अशा माथेविरू लोकांकडे तो पोहोचतो। त्यांच्या घरच्यांना लाख 2-2 लाखांसाठी ही सगळी लोक आपल्या पोरींना रेट ठरतात। बामणाची घ्यायची, कुठल्या हिंदूची घ्यायची, जातीनुसार त्यांचे दर ठरलेले असतात। त्या पोरींना कसा लव जिहाद करून मारायचं यांचे दर ठरतात। जरा डोक्यात सनक जाते की नाही आपल्या जाते। म्हणजे आम्ही कित्येक अशा अजून तरुणींना आमच्या अशा मेलेल्या पाहणार आहोत। म्हणजे त्या कालच्या मुलीचे स्तन वगैरे कापून, गुप्तांग कापून, तिला कापून चिरून असली भयानक गोष्ट आपण करतो। चला, आपल्यातल्या एखाद्याला मुंगी पाल मारायची म्हणली तर आपल्या अंगावर काटा येतो। या अवलादींचा काय ब्रेन वॉश केलाय तुम्हाला समजतंय का? जरा आम्ही काय करतोय, आमच्या मुली, आमच्या तरुणी आम्ही कुठं चाललोय, आमचा हिंदू, आमच्या संस्कृती, आमचे विचार कुठे आम्ही घेऊन चाललोय, याचा जरा विचार आपल्या सर्वांना करावा लागेल। ही गोष्ट साधी नाहीये, डोक्यात घ्या। याच्या मागे फार मोठ्या संघटनांनी, याच्या मागे फार मोठी लोक काम करतात आपल्या पोरींना मारण्यासाठी। तुम्हाला माहितीये का या गोष्टी? जरा घरातल्या तुमच्या मुलींना देखील सांगा की बाबांनो, सेक्युलरवादाच्या नादाला लागू नका। हे कुछ नाही होता, माणुसकी हे सगळी, मग आपलं रक्त लाल आहे, त्यांचंही रक्त लाल आहे, मग त्यांचं रक्त लाल आहे ना, ते दिसणार नाही, पण तुमचं रक्त लाल आहे ना, ते असं रस्त्यावर कुठेतरी दिसेल। याची जरा जाणीव तुमच्या मुलींना, तुमच्या मुलांना करून द्या, तरच या सगळ्या गोष्टी थांबतील। कुठेतरी शासनाने याच्यावर कठोर निर्णय घ्यावे। चाल्यांना असल्या अवलादींना चौरंग करून, रक्त बंबाळ करून, कुठेतरी चौकात 10-20 गोळ्या टाकून मारून टाकायच्या असल्याना त्याशिवाय जरब बसणार नाही। त्याशिवाय कुठेतरी छत्रपतींचा कायदा आम्हाला लागू केला पाहिजे। अरे ती कुठल्या जातीची, धर्माची हे महत्वाचं नाही, ती स्त्री आहे, तिच्यावर अन्याय, अत्याचार झालाय, हे कधीतरी आपल्याला सर्वांना समजू द्या। उद्या तुमची मुलगी असेल, आमची मुलगी असेल, कधी ना कधीतरी प्रत्येकावर ही वेळ येईल, नक्की येईल, याला कोणी सांगू शकत नाही। त्याच्यामुळं एक समाज म्हणून, एक धर्म म्हणून मला असं वाटतं तुमच्या मुलींना, तुमच्या मुलांना कुठे ना कुठेतरी एक, मला असं वाटतं एक कुंपण असावं। त्या कुंपणाच्या अवतीभोवती ज्या लोकांनी फिरावं, कारण कुंपण सोडून तुम्ही अवलादींच्या दारांमध्ये गेलात तर मग तुमचा मात्र असा खून झाल्याशिवाय, अशा गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही। मुलींनो, तुम्हाला काय हिंदू पोरं नाहीत का? अशा कुठली गोष्ट नाही या अवलादींच्या नादाला लागता, आणि यांच्या नादाला लागाल ना तर तुमचं असंच सगळ्या गोष्टींचे हाल होतील, एवढं ध्यानात ठेवा। ऐकायला थोडंसं रागेल तुम्हाला माझा, मी उघडपणे तुम्हाला बोलतोय ते, पण त्यात तुमची देखील अर्धी चुकी, एवढं लक्षात ठेवा, तुमची देखील अर्धी चुकी आहे। कारण तुम्ही ज्या विश्वासाने त्यांच्यावर विश्वास ठेवून जाता ना, त्या विश्वासाच्या लायकीची लोक नाही। आणि हिंदूंनो, आता एक करायचं सालं यांना ना पैशांकडनं आता पोकळ करून टाकायचं। प्रत्येक हिंदूंनी निर्धार करा की तुमचा जाणारा एक रुपया हिंदूंकडे जाईल, हिंदू जवळ दिला। अनेक जण म्हणतील की हिंदू काय बलात्कार आणि अत्याचार करणार नाहीत का? करतील, आपल्यातले पण हरामखोर करणार। हे जे पिसाळलेली सगळ्या अवलादी आहेत ना, त्या असल्या गोष्टी करणार। पण बाबांनो, हे आपल्या गोष्टी किंवा आपले असे मनसुबे नाहीत की हे जाणून बुजून आपला मोठा अख्खा धर्म आणि समाजच असल्या गोष्टी शिकवतो, पण तिकडे मात्र याच्यासाठी क्लास घेतले जातात, याच्यासाठी शिकवणी घेतली जाते मदरशांमध्ये, मशिदींमध्ये। त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, इकडं अनावधानाने होईल, वैयक्तिक एखाद्या माणसाचं होईल, पण तिकडे मात्र सगळ्यांची विचारसरणी तशी आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे हिंदूंना तुमचा एक रुपया वाचवा, कारण जिथं आर्थिक कारण फिरतं ना, तर सगळी ही लोक बलवान होतात, आणि जिथं बलवान होतात ना, तिथं आपापली ताकद दाखवायला लागतात। याच्यावर मी एक सविस्तर चांगला व्हिडिओ बनवणार, फार महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये अनेक मी खुलासे करणार आहे।
आहे, पण ही गोष्ट लक्षात घ्या आणि या भडव्याला फाशी झाली पाहिजे, जरूर झाली पाहिजे, जरूर म्हणजे निश्चित झाली पाहिजे. जर याला फाशी झाली नाही तर तुमच्या आमच्या पोरी कधी ना कधीतरी त्यांच्यावर देखील अशी वेळ. ते सगळं पाहताना ऐकताना माझ्या अंगावर शहारे जात होते, माझ्या डोळ्यातून पाणी येत होतं, पण हातबला होता. पण या लोकशाहीच्या काळामध्ये कायदे जर नसते ना, या अवलादींना चिरून फाडून टाकले असते. आज ही या मराठ्यांच्या आणि हिंदूंच्या मनगटात दम आहे त्या सगळ्या अवलादींना फाडून बाहेर काढून फेकण्याचा. पण आपण काही गोष्टींमध्ये अडून पडलोय. कायद्याचं उल्लंघन आपल्याला करायचं नाही. त्याच्यामुळे सरकारने या सगळ्यांना बार आखली कायमची जरब लावली पाहिजे. आणि आपल्या पोरींनो, जरा एक गोष्ट एक भाऊ म्हणून तुम्हाला सांगतो, या सगळ्यांच्या नादाला लागणं बंद करा, बंद करा. या सगळ्यांच्या नादाला लागणं. जे काय तुमच्या सोबत घडतंय होतंय ते सगळं घरच्यांपर्यंत येऊ द्या, पोहोचू द्या. लपवून काही ठेवू नका, नाहीतर लपवून ठेवलं तर तुम्हाला असं कुठेतरी शोधायची वेळ येईल. त्याच्यामुळं काल जे प्रकरण झालं त्या बिचारीचं, तिच्या आत्म्याला देव शांती देव आणि त्या भडव्याचं संपूर्ण मूळ आणि कुळ नष्ट करून टाकू, एवढंच मी सांगतो. भेटू पुन्हा एकदा का नवीन व्हिडिओ सोबत. तुर्तास धन्यवाद.